Namo Namaha Chhatraha, Padmashram is here. Today we are going to see Chitra Varnanam. Chitra Varnanam means picture writing. You have to see the picture and write about it. Maximum you can write 7 to 8 sentences, but minimum 5 sentences are required. This question carries 5 marks. Now, आवश्यक निर्देश. चित्र वस्तु ध्यान देखना मतलब क्या? आई हैव रिटन हियर पॉइंट्स. चित्र में दी हुई जो वस्तुएं हैं उनको ध्यान से देखना चाहिए. चित्र के ऊपर मंजूषा दी रहती है. उस मंजूषा में शब्द रहते हैं, उनको ध्यान से पढ़ना चाहिए और उन शब्दों का इस्तेमाल करके चित्र का वर्णन करना है. मंजूषा में दिए गए शब्दों का प्रयोग करने का प्रयास करना चाहिए. चित्र में जो वस्तु है या जो भी चीज़ें हैं, तो वाक्य निर्माण में चित्र में दिए गई वस्तुओं और वाक्यों में संबंध होना चाहिए. वाक्य जो आप बनाओगे वो सरल और छोटे होने चाहिए. वाक्य बनाते वक्त कुछ व्याकरण के नियमों का पालन करना चाहिए, जैसे कर्ता, क्रिया, लकार, उपपद विभक्ति आदि नियमों को ध्यान में रखना चाहिए. और सबसे महत्वपूर्ण है कि विभक्ति प्रत्यय जो है, हर एक विभक्ति के प्रत्यय वो लोन होने चाहिए. हे पहा, चित्रवर्णन बघत असताना काही गोष्टी या लक्षात घेणं आवश्यक आहे. जसं चित्रामध्ये ज्या वस्तू जे काही म्हणून त्याच्यात वस्तू दाखवलेल्या आहेत त्या नीट बघितल्या पाहिजेत. त्याचं परीक्षण नीट झालं पाहिजे. त्याच्यावरती मंजूषा दिलेली असते, त्या मंजूषेतल्या शब्द पहिल्यांदा नीट वाचायचे आणि नंतर त्या शब्दांचा प्रयोग करून वाक्य बनवायचे. वस्तू आणि वाक्य यांचा संबंध पाहिजे. जी तुम्ही वाक्य कराल ती अतिशय छोटी छोटी आणि सरळच पाहिजेत. लक्षात ठेवा, साधारण लटलकारमध्येच ही सगळी असतात, म्हणजे प्रेझेंट टेन्समध्येच ही वाक्य असतात. ही वाक्य करत असताना कर्ता, क्रियापद, लकार, उपपद विभक्ती ह्या गोष्टी सगळ्या नीट बघायला हव्यात. आणि विभक्ती प्रत्यय हे नीट प्रत्येक विभक्तीचे प्रत्यय हे पाठच असायला हवेत, तर आणि तरच चित्रवर्णन येईल. कारण इतकं सगळं कुठलंही चित्र परीक्षेला येतं, तुम्ही असा पाठ करून ठेवू शकत नाही. प्रथमा विभक्ती त्याचे प्रत्यय नाही आहेत. द्वितीया सलाते सलानाते, एक मिनिट. द्वितीया सलाते सलानाते, एकवचनात सलाते सलानाते, अनेकवचनात पण सलाते सलानाते. इंग्लिश 2. तृतीया नेशी निहियेशी, एकवचनात, अनेकवचनामध्ये निहियेशी and meaning is by. चतुर्थी सलाते सलानाते, in एकवचन सलाते, in अनेकवचन सलानाते and its meaning for. पंचमी ऊन पासून, in एकवचन, ऊन पासून in अनेकवचन and in English its meaning is from. षष्ठी चाचीचे, in एकवचन, चेचाची in अनेकवचन and in English its meaning is of. सप्तमी तैया, in एकवचन, तैया in अनेकवचन, in oblique, on oblique, among in English. संबोधन हे and the meaning of संबोधन is O or OHO. Now most important points. You have to remember while writing चित्रवर्णन. नंबर 1, ते कशाचं चित्र आहे, ये किसका चित्र है, that will be first sentence. Then second, चित्रात काय काय दिसतंय, चित्र में क्या क्या दिख रहा है, that will be second sentence.
जो सेकंड सेंटेंस होगा, जो क्या क्या दिख रहा है, दैट विल बी इन प्लूरल. देन थर्ड, चित्रात काय दिसते हे एक वचनात सांगायचं आहे. चित्र में क्या दिख रहा है एक वचन में लिखना है. वो क्या है दॅट आय विल टेल यू आफ्टरवर्ड्स. चित्रात कोण काय काय करते, मग प्रत्येक जी वस्तू आहे चित्रातली, ज्या ज्या काही गोष्टी दाखवल्यात त्यातलं काय काय करतायत त्याची किमान 3 वाक्य तरी तिथे घ्यायची. आणि येथे चित्र में कौन कौन क्या क्या कर रहा है उसके 3 सेंटेंसेस. और ये थे मीन्स अत्र, यहाँ, उसका एक सेंटेंस. ये जैसे ही एक पिक्चर राइटिंग हम करेंगे, ये जो 5 पॉइंट्स है वो आपको क्लियर हो जाएंगे. नाउ विल सी पिक्चर राइटिंग of this picture. See, first you have to see that ये किसका चित्र है. The picture is related to what? तो ये जन्म दिवस का पिक्चर है. So, और उसमें क्या क्या है, इसमें लड़कियां हैं, लड़के हैं, केक दिखाई दे रहा है, गिफ्ट्स दिखाई दे रहे हैं, एंड द रूम इज़ डेकोरेटेड. और खाने के लिए यहाँ कुछ है. मतलब पहला जो है क्या क्या इसमें है वो देखना है आप लोगों को. यह चित्र में क्या क्या है दैट यू हैव टू सी. बालिकाः जन्मदिवसस्य सन्ति उपहारान् कर्तति केकं करतलध्वनिं यच्छन्ति. First, you have to see what is the meaning of each word. Then only you can make the sentence. Now see. Now पहले हमको क्या करना है, पिक्चर किसका है. This is picture of birthday celebration. This etat is asti pic chitram, and birthday celebration janma divas samaroha. See, this of is meaning, of is pratyay or of is preposition of shashti, and hence you have to do shashti of janma divas samaroha or janma divas. So etat, your sentence will be etat janma divasasya chitram. Second, girls, boys, gift. Now what we have said, second point, चित्र में क्या है, क्या दिख रहा है, that we have to write. What is seen in the picture? Girls, boys, cake, etc., etc. So girls, boys, gifts are seen in the picture. बालिकाः उपहाराः दृश्यन्ते. Are seen means दृश्यन्ते. And in the pic, in is saptami. In, on, among is the meaning of saptami. So you have to do saptami of pic, that is chitra. That will be chitre. Chitre बालिकाः उपहाराः दृश्यन्ते. Now third, cake is also seen in the picture. Cake kaha. Also api is seen drishyate. In the pic, chitre. In is saptami. So you have to make saptami of chitra, that will be chitre. Chitre cake kaha api drishyate. Means here we have done plural and here we have done singular. One boy is cutting cake. एकः बालकः केकं कर्तति. Cutting means कर्तति.
एकः बालकः केकं कर्तति. Now next, here there are 2 girls and 3 boys. Here means atra. Atra, there santi means, are means santi. Atra santi two girls. Girl means balika. The word balika works like the word balika works like mala. It is akaranta strilinga, and hence for 2 girls you have to say you have to do prathama dvivachan, that is mala male mala prathama, balika balike, and so we have written here balike. So no need to write dve, because balike is itself dvivachan. And 3 boys means, 3 boys, balakaha. Atra balike balakaha santi. As there are 3 boys means more than 2, we have to use plural prathama bahuvachan, and hence it will be balakaha. The word balak is akaranta pullingi. Balakaha balako balakaha. Atra balike balakaha santi. Next, all are clapping. वे करतल ध्वनि करते हैं कुर्वन्ति. All सर्वे. Clapping करतल ध्वनिं, सर्वे करतल ध्वनिं कुर्वन्ति. So no need to take santi. As we have used kurvanti, as we have used one verb, no need to use another. 7th, all are giving him gifts. All sarve are giving yachanti him tasmai gifts upaharan. See, dayacha means to give, and dayacha governs chaturthi. Hence you have to use chaturthi ekvachan of tat pullingi, that is tasmai. Sarve tasmai upaharan yachanti. See, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक बघायचं आहे, तुमचं एक सुरुवातच कशाने व्हायला पाहिजे की हे चित्र कशाचं आहे. म्हणजे सुरुवात तुमची कोणतंही चित्र असू देत, एततनीच एतत डॅश जे वापरणार आहात त्याची षष्ठी घ्या. षष्ठी म्हणजे एतत उद्यानस्य चित्रम, एतत जन्मदिवसस्य चित्रम, ज्याचं कशाचं चित्र आहे त्याची षष्ठी अस्ति आहे. नंबर 2, मग आता त्याच्यात तुम्हाला काय काय दिसतं, काय काय त्याच्यामध्ये, तर चित्रे, त्या चित्रात म्हणून त्याची या चित्राची काय काय सप्तमीने सुरुवात करायची. चित्रे सगळं काय 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 सगळ्या गोष्टी लिहायच्या. काय लिहिणार तुम्ही, दृश्यन्ते दिसतात. 3, इथे तुम्हाला थोडी चतुराई करायची की ज्या गोष्टी दिसतात त्यातली फक्त एक गोष्ट ठेवायची आणि पुन्हा त्या एक परत लिहायचं चित्रे, आणि जी एकच गोष्ट तुम्ही लिहिणार आहात इथे ती एकच लिहिणार, त्यामुळे दृश्यते. म्हणजे तुमचं एक सेंटेन्स वाढतं. आता त्या चित्रातले इतर लोक जे आहेत ते कोण काय काय करतात त्याच ठिकाणी, मग ते त्यातलं म्हणजे चित्रातली वस्तू आणि कृती ते काय काय करतात हे तुम्हाला लिहायचं. त्यासाठी तुम्हाला संख्या वाचव, एकः बालकः, 2 बालके,
अशा प्रकारचं प्रत्येकाबद्दलचं एक एक शब्द घ्यायचा आणि मग प्रत्येक शब्दाचा वापर करून लिहायचे. इन शॉर्ट, हे लक्षात घ्या की तुम्हाला कोणतंही चित्रवर्णन असू देत, त्याची सुरुवात एतत्नी करायची. दुसरं वाक्य, चित्रात काय काय दिसतं म्हणून चित्रे या शब्दाने सप्तमीने सुरुवात करायची. जेवढ्या गोष्टी दिसतात तेवढ्या त्यातली फक्त एकच गोष्ट ठेवायची, बाकीच्या सगळ्या गोष्टी लिहायच्या आणि दृश्यंते असं लिहायचं. आणि मग पुन्हा चित्रात अजून काय दिसतं, जी एकच गोष्ट आपण ठेवली आहे ती तुम्ही लिहायची. चित्रे, ती एकच गोष्ट इथे लिहिणार आणि एकच गोष्ट लिहिली म्हणून एकच वचन घेणार हे. आणि अशी तुमची 3 वाक्य आरामात लक्षात राहतील या पद्धतीनं. बघा, पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला षष्ठी वापरायची, ज्याचं चित्र आहे त्याची षष्ठी. मग त्या चित्रामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिसत आहेत म्हणून त्याची त्या चित्र या शब्दाची दुसऱ्या वाक्यात सप्तमी घ्यायची. चित्रात अजून काय काय एक गोष्ट परत तिसऱ्या वाक्यामध्ये ठेवायची जी दिसते ती, म्हणून चित्रे चित्रे एकच गोष्टीचं नाव, ती एकच वचनात लिहायचं आणि दृश्य ते लिहायचं. आणि मग पुढे मग त्यातल्या एक एक पुढची 3 वाक्य जे घ्यायचे ते त्या चित्रात कोण कोण काय काय करतं आहे, मग तिथे तुम्हाला अत्र वापरावं लागेल. अत्र, मग चौथ्या ह्याच्यामध्ये तुम्ही अत्र घेऊ शकता. अत्र कृषकाः कार्यं करोति, अत्र महिला कार्यं करोति, असं काहीही एकवचनामध्ये किंवा जे जे करता त्या प्रत्येकाचं तुम्हाला करता जसं असेल तसं एक एक वाक्य तुम्ही लिहू शकता. इथे आपण चित्रवर्णनातला पहिला टॉपिक संपवला आहे. याचं नाव होतं जन्मदिवसस्य चित्रम. हे आपण इकडे संपवलेलं आहे.